तमोगुणाचे दोष कोणते आहेत? सत्वगुण पाहिला, रजोगुण पाहिला, आता तमोगुण. 13वा श्लोक आहे. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विरुद्धे कुरु नंदन. हे अर्जुना, तमोगुणाची वृद्धी झाली असता अंतःकरण आणि इंद्रिय यांचे ठाई अप्रकाश, कर्तव्य कर्म न करण्याकडे प्रवृत्ती आणि प्रमाद अर्थात व्यर्थ चेष्टा आणि निद्रादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्वच उत्पन्न होतात. तमोगुणाची लक्षणं. रजोगुणाप्रमाणेच तमोगुणाचे 4 मोठे दोष या श्लोकात सांगितलेले आहेत. अप्रकाश सांगितला. आता प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे निरक्षर विवेकबुद्धी. पण अप्रकाश म्हणजे काय? निरक्षर विवेक अजिबात नसणे म्हणजेच अज्ञान. कर्तव्य कर्म टाळणे वा ती अजिबात न करणे म्हणजे अप्रवृत्ती. अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो, प्रमाद म्हणजे जे करायचं नाही ते करायचं, त्याला प्रमाद असं म्हणतात. जे करायचं ते न करता जे करू नये ते करणं म्हणजे प्रमाद. या संबंधात एका वानराची कथा त्यांनी सांगितलेली आहे की जे करू नये ते करणं. तर काय केलं या वानराने? तर म्हणे सुतार होते काही आणि ते सुतार एक झाड कापत होते आणि झाड कापता कापता त्यांची जेवायची वेळ झाली आणि त्यांनी काय केलं, त्यांची हे होती काय असतं ते कुऱ्हाड, ती अशी काढून घेतली आणि तिथे कापता कापता अर्ध कापलेलं झाड होतं तिथे पाचर घालून ठेवली आणि ते जेवायला गेले. तर शेजारी एक माकड बसलेलं होतं झाडावर. ते बघत होतं हे सुतार काय करतात ते. आता याला की गरज होती का तिथे जाण्याची, पण गेलं माकड तिथे फांदीवर बसलं आणि त्यांनी काय केलं, त्या ओंडक्यावर बसलं आणि सगळी शक्ती लावून त्यांनी ती पाचर बाहेर काढली आणि मग लाकडाची फट एकदम मिटून माकडाची शेपटी त्या फटीमध्ये अडकली आणि मग लागलं ओरडायला. मग ते सुतार आले, त्यांनी फटके मारले, म्हणजे शेवटी त्याला स्वतःची शेपटी गमवावी लागली, मारही खावा लागला. याला प्रमाद असं म्हणतात. प्रमादासाठी उदाहरण दिलं की प्रमाद म्हणजे काय? जे करायचं ते करायचं नाही, जे न करायचं ते करायचं, जे करू नये ते करणे म्हणजे प्रमाद. हा हे तमोगुणाचा दोष सांगितलेला आहे. तमोगुणाचा 4था दोष म्हणजे मोह, ममत्वाचे चिंतन म्हणजे मोह आहे. घुबडाला ज्याप्रमाणे अंधारातच दिसतं त्याप्रमाणे तमोगुणाला वाईट कर्मे करण्यासाठीच उत्साह येतो. बाकी एरवी तो झोपलेला असतो, पण एखादं वाईट कर्म असेल ते करण्यासाठी त्याच्या अंगात अशी शक्ती येते. म्हणजे काय की निषिद्ध कर्मे, उदाहरणार्थ व्यभिचार आहे, हत्या आहे, मद्यपान आहे, चोरी आहे, या सगळ्या करण्यासाठी तमोगुणी माणसाची इंद्रिये प्रबळ होतात. या त्रिगुणांचा संबंध वासनांशी असतो आणि त्या प्रसुप्त वासना म्हणजे त्या वासनांचेही प्रकार खूप खोलात जाऊन यांनी सांगितलं आहे की गुण कशामुळे उफाळतात. तर आपल्या मनामधल्या ज्या दबलेल्या वासना असतात त्याच्यामुळे गुण उफाळतात. मग तुमच्या मनामध्ये जी वासना असेल तो गुण तुमचा जास्त होतो. म्हणजे जसं आता यांनी प्रसुप्त वासना सांगितली, तनु वासना, विच्छिन्न वासना, उदार वासना, अनेक वासनांचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि असा हा सत्वगुण वाढला तर त्याचे फळ कोणते मिळते. आपण 3 गुण पाहिलेत. सत्वगुणाची लक्षणं पाहिली, रजोगुणाची लक्षणं पाहिली, तमोगुणाची लक्षणं पाहिली. आता त्यांनी सांगितलं आहे की सत्वगुण वर्धिष्णू झाला तर त्याचे कोणते फळ मिळते. फळं प्रत्येकाशी मिळतातच. कुठल्या गुणाचं काय फळ, कुठल्या गुणाचं काय फळ ते याच्यात सांगितलं आहे. आता 14वा श्लोक आहे. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याती देहभृत तदोत्तमविदाल लोकान अमलान प्रतिपद्यते. ज्यावेळी हा जीवात्मा सत्वगुणाची वृद्धी झाली असता मरण पावतो. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे की अंतकाळी तुमचा जो गुण वाढलेला असतो तसेच विचार तुमच्या मनात येतात आणि तसा विचार तुमच्या मनात आला की तसाच जन्म तुम्हाला मिळतो, असं 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यासाठी मला वाटतं मागे मी दिलं होतं उदाहरण पण एक की तर सांगते की एक गोष्ट आठवली ती सांगते तुम्हाला की
एक आत्मज्ञानी असतात साधू पुरुष चांगले, आणि ते त्यांचा आता अंतसमय आलेला असतो. म्हणजे त्यांना माहीत असतं, ते त्यांच्या शिष्यांना म्हणतात की अरे माझा अंतकाळ जवळ आला तर तुम्ही काय, आणि माझा अंतकाळ म्हणजे ते आत्मज्ञानी असतात, माझा अंतकाळ झाल्यानंतर काय काय होईल ते मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो म्हणे, असं ते म्हणतात. आणि ते शिष्यांना सांगतात की हे बघा, मी गेलो ना की दुंदुभी वाजायला लागतील, नंतर माझ्यासाठी विमान येईल म्हणे, आणि पुष्पवृष्टी होईल, देवदूत येतील, असं सगळं घडेल बरं का म्हणे, तुम्ही लक्ष ठेवा, असं ते म्हणतात. आणि मग शिष्यांनाही माहिती असतं की आपले गुरु किती पोचलेले आहेत. मग जेव्हा ते म्हणजे बघा की त्यांच्या मनामध्ये सुद्धा असा विचार आला तर आपलं काय होणार आहे, की मग त्यांना ते सांगतात की या झाडाखाली मला असं तुम्ही झोपवा सांगतात का, बस झोपवा सांगतात मला वाटतं की आता ते झाड असतं बोराच्या झाडाखाली त्यांना झोपवलेलं असतं अंतकाळी. आणि सहज त्यांचं लक्ष त्या बोराकडे जातं, आणि पिकलेलं टप्पोरं बोर त्याच्याकडे फक्त त्यांची दृष्टी जाते. क्षणभर का अर्धा क्षण गेली असेल, आणि झालं, त्यांचा अंतकाळ होतो. आणि काहीच होत नाही, दुंदुभी वाजत नाही, पुष्पवर्षाव होत नाही, विमान येत नाही, काहीच होत नाही. ह्या शिष्यांना वाटतं की काय, आपल्या गुरूंनी आपल्याला एवढं सांगितलं होतं आणि ते खरंच पोचलेले होते, आणि असं काय झालं मग. आणि तेवढ्यात त्यांचे एक मित्र येतात, त्यांचे सहयोगी असतात, त्यांच्याच सारखे आत्मज्ञानी असतात, ते येतात. तर त्यांना हे सगळं शिष्य सांगतात की असं असं झालं, यांचा आत्ताच अंतकाळ झाला पण काहीच घडलं नाही. मग ते म्हणतात की कुठे बघू तुम्ही त्यांना झोपवलं, म्हणे या इथे. मग ते बघतात तर वरती बोराचं झाड, आणि तेथे एक टप्पोरं बोर त्यांना दिसतं. मग त्यांना कळतं की ह्याची वासना कुठे अडकली आहे. मग ते त्या शिष्याला सांगतात की जा वरती झाडावर चढ आणि ते अलगद बोर काढून आण म्हणे. आणि मग तो शिष्य जातो, ते बोर काढतो, द्रोणामध्ये ठेवतो, आणि म्हणे आता हा द्रोण तू नदीमध्ये विसर्जित कर. आणि मग तो ते बोर नदीमध्ये फोडतो आणि नदीमध्ये विसर्जित करतो. तर ते त्या बोरातून एक अळई बाहेर येते, आणि ती अळई बाहेर आल्याबरोबर इकडे दुंदुभी वाजायला लागतात, पुष्पवर्षाव व्हायला लागतो, विमान येतं, आणि असं सगळं म्हणजे त्यांना मोक्ष मिळतो. पण अडकले कुठे, त्यांची वासना त्या एका बोरामध्ये, आणि ती वासना पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना जन्म घ्यावा लागला एका अळीचा. आईचा जन्म किती असतो, क्षणभंगूर असतो ना. आई लगेच कोणाच्या लक्षात आलं तर लगेच मरणार ती, म्हणजे तेवढ्या पुरताच त्यांना तो जन्म मिळाला, आणि नंतर त्यांना मोक्ष मिळाला, असं ती गोष्ट आहे. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळी हा जीवात्मा सत्वगुणाची वृद्धी झाली असता मरण पावतो, त्यावेळी तर उत्तम कर्मे करणाऱ्याच्या निर्मला अर्थात दिव्य स्वर्गादी लोकांना प्राप्त होतो, असं या श्लोकात सांगितलं आहे. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याती देहवृत तदोत्तम विदाल लोकान अमलान प्रतिपद्यते. म्हणजे सत्वगुणाची वृद्धी जर झालेली असली तर मोक्षाचा लाभ होतो. पण त्यांनी सांगितलं सत्वगुणाच्या वृद्धीने मोक्ष लाभत नाही, मात्र उत्तम लोकांचा लाभ निसंशय होतो. म्हणजे आता हे तर सत्वगुण फक्त वाढलेला नव्हता, तर त्या सत्वगुणाच्याही पुढे ते गेलेले होते, गुणातीत झालेले होते, त्यांना आत्मज्ञान मिळालेलं होतं, म्हणून त्यांना तो मोक्ष मिळाला. नुसता सत्वगुण वाढल्याने मोक्ष नाही मिळत, तर सत्वगुण वाढल्याने काय होतं, उत्तम लोकांची गती मिळते, उत्तम लोकांचा लाभ होतो. मग वायुपुराणामध्ये 7 लोक सांगितलेले आहेत, 7 लोक सांगितलेले आहेत. भूलोक म्हणजे पृथ्वी, भुवरलोक म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यामधील लोक आहे, स्वरलोक म्हणजे सूर्य आणि ध्रुवलोक आहे ना, सूर्यलोक ध्रुवलोक यांच्यामधला लोक आहे. महरलोक म्हणजे सूर्य आणि नक्षत्रे यांचा लोक, महरलोक. जनलोक म्हणजे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांचा लोक, जनलोक. आणि तपोलोक म्हणजे तपस्वी लोकांचा लोक. आणि शेवटचा 7वा लोक आहे तो सत्यलोक आहे, म्हणजे स्वतः ब्रह्मदेव ज्या ठिकाणी राहतात तो सत्वलोक आहे. असे 7 लोक प्राप्त होतात. 7 लोकांपैकी एखादा लोक प्राप्त होतो जर सत्वगुण वाढलेला असला तर मरणसमयी. म्हणजे सात्विक महात्म्याला या उत्तम लोकांचा लाभ होतो. पृथ्वीवरही हा महात्मा उत्तम कुळामध्ये जन्म घेतो, लोककल्याणाचे कार्य करतो,
आणि देहाभिमानी जीवात्मा ज्यावेळी देह त्यागतो त्यावेळी सत्वगुणाची वृद्धी झालेली असावी लागते. सत्वगुणाची वृद्धी झाली तर हे फळ मिळतं. काय फळ मिळतं हे आपण बघतोय. म्हणजे ज्या प्रकारची वस्तू आपल्याला मिळावी असा मानवाच्या मनाचा संकल्प होतो, तसाच त्याची बुद्धी निश्चय करते. आणि मग जसा निश्चय होतो त्यानुसार त्याचे कर्म होते. आणि जसे कर्म होते तसे त्याला फळही मिळते. म्हणजे सुरुवात कशी आहे बघा, की मन आधी, मग मनामध्ये संकल्प तसा व्हायला पाहिजे, मग त्या संकल्पानुसार कर्म घडायला पाहिजे, आणि मग त्या कर्मानुसार फळही आपोआपच मिळतं. अशी ही शृंखला आहे. म्हणून मानवाचा संकल्प शुभ असावा. शुभ संकल्पाचा दाता परमेश्वर असतो. शुभ संकल्पाचा दाता नारायण. संकल्प शुभ होण्यासाठी मनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. त्याच्याशिवाय शुभ संकल्प मनात येणारच नाही. म्हणजे मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रज आणि तम यांच्यावर विजय मिळवता आला पाहिजे. आणि तसं घडलं नाही तर मग रज आणि तम हे माजतात, उफाळून येतात. आणि मग रज आणि तम वाढले तर मग काय होते ते आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतील. रजोगुण आणि तमोगुण. मग आता आपण काय करू, सत्वगुणाचं इतकं सुंदर ऐकलं आहे तर तेच मनामध्ये ठेवू आणि मग या ठिकाणी आपण थांबू, की सत्वगुण कसा असतो, सत्वगुण वाढल्याने काय फळ मिळतं. सप्त लोकांची प्राप्ती आपल्याला पण करून घ्यायची आहे, तेव्हा आपण सुद्धा सत्वगुणाची वृद्धी करण्यासाठी म्हणून प्रयत्न केला पाहिजे. आणि हे सगळं आपण पुढच्या वेळेस, आता रजोगुण आणि तमोगुण वाढल्यानंतर काय होतं ते आपण बघूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. आपणा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.